जय शिवराय मित्रांनो मित्रांनो खरीप पीक विमा 2025च्या वाटपाच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे मित्रांनो। अखेर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विमा मंजूर झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याचं कॅल्क्युलेशन झालेलं होतं PMFBY ला त्यांचं कॅल्क्युलेशन दाखवून लॉट क्रिएटेड बाय IC असा मेसेज दाखवला जात होता, अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम वितरित करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। मित्रांनो राज्यामध्ये कप अँड कॅप मॉडेल राबवलं जात आहे। बीड पॅटर्न नुसार ही योजना राबवली जात आहे, ज्याच्यामध्ये 110% पेक्षा जास्त नुकसान झालेली जी महसूल मंडळ असतील अशा महसूल मंडळामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून पूरक अनुदान दिल्यानंतर त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचं वितरण होणार आहे। ज्यांचा लॉट क्रिएटेड बाय IC किंवा पीक विमा कॅल्क्युलेशन जरी दाखवलेला असेल तरी सुद्धा त्यांना राज्य सरकार केंद्र सरकारची सबसिडीसाठी वाट पाहावी लागणार आहे। परंतु ज्या भागामध्ये 100% पेक्षा कमी नुकसान आहे अशा भागामध्ये लॉट क्रिएटेड बाय IC असा मेसेज दाखवलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याचं वितरण व्हायला सुरू झालेलं आहे। मित्रांनो बऱ्याच साऱ्या भागामध्ये कॅल्क्युलेशन झालेले रकमा दाखवत आहेत, परंतु त्याच्यामध्ये क्लेम इनिशिएटेड करून आणखीन त्याच्यामध्ये काही कॅल्क्युलेशनच्या प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या आहेत। बऱ्याच साऱ्या भागामध्ये आक्षेप होते, आक्षेप आता क्लिअर करून त्या भागामध्ये सुद्धा कॅल्क्युलेशनच्या प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या आहेत। आणि ज्या भागामध्ये कॅल्क्युलेशन पूर्ण झालेले आहे आणि ज्यांना लॉट क्रिएटेड बाय IC केलेले अशा लॉट क्रिएट झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये PMFBYच्या माध्यमातून DBT द्वारे या पीक विम्याचं वितरण केलं जात आहे। मित्रांनो याच्यामध्ये तुमचा लॉट क्रिएटेड बाय IC जरी झालेला असेल आणि तुमचं पीक विमा कॅल्क्युलेशन जरी झालेलं असेल, जर तुमचं DBT ला अकाउंट व्हेरीफाईड झालेलं नसेल म्हणजे तुमच्या आधार संलग्न बँक अकाउंट नसेल, तुमच्या बँक अकाउंटला जर तुमचं NPCIचं मॅपिंग झालेलं नसेल तरी सुद्धा तुम्हाला या पीक विम्याचं वितरण होणार नाही। त्याच्यामुळे आपलं जे काही बँक खातं दिलेलं आहे ते बँक खातं चालू आहे का, त्याची KYC आहे का, त्या खात्यामध्ये आपलं DBT ला अकाउंट मॅपिंग झालेलं आहे का हे सर्व तपासून पहा। अन्यथा लोकांचा पीक विमा वितरण होत असताना तुमच्या पीक विम्याचं वितरण मात्र कुठेतरी अडकेल। त्याच्यामुळे पीक विमा भरत असताना दिलेलं खातं त्यालाच आपला आधार संलग्न आहे का हे देखील तपासून पाहण्याचा प्रयत्न करा। आणि जर नवीन खातं दिलेलं असेल तर तुमचं पहिलं ट्रान्झॅक्शन फेल झाल्यानंतर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून अपडेट करून पुन्हा दुसऱ्या लॉटमध्ये तुम्हाला पीक विम्याचं वितरण केलं जाऊ शकतं। तर आता या पीक विम्याचं वितरण सुरू झालेले, आशा करूयात इतरही जे भाग प्रतीक्षेत आहेत त्यांचे कॅल्क्युलेशन व्हावं आणि लवकरात लवकर या शेतकऱ्यांचा प्रश्न पीक विम्याचा मार्गी लागावा। आता याच्यासाठी आपण पाहिलेले की बुलढाण्यामध्ये आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जर काही मीटिंग आयोजित केली तर राज्यातील शेतकऱ्यांना जे पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना कुठेतरी दिलासा मिळू शकतो। मोठ्या प्रमाणात आतापर्यंत फक्त आणि फक्त 10 ते 15% शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन आणि पीक विम्याचं वितरण झालेले आहे। अद्याप राज्यातील जवळजवळ 85 ते 90% शेतकरी हे पीक विम्याच्या कॅल्क्युलेशनच्या आणि मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत। त्याच्या संदर्भातील जे काही अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण नक्की जाणून घेऊयात। भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।